नमस्कार मंडळी, आपल्या हुशार जानकीला सुमित्रा आईने प्रॉपर्टीचे हिस्से करायला लावले। चला तर मग पाहूया आजच्या पुढील भागात आपल्याला काय पाहायला भेटलं। आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला भेटलं, आता शर्वरी आणि ऐश्वर्या दोघीही जणी मिळून आता जानकीला दोषी ठरवत असतात आणि म्हणत असतात की आम्हाला तर असं वाटतंय ना की तूच ह्या मुद्दा म्हणून सह्या करून घेतल्या असशील, असं ही शर्वरी आता जानकीला म्हणते। जानकी म्हणते मी असं काहीच केलेलं नाहीये। तेवढ्यातच आता लगेचच ऐश्वर्या म्हणते मी पण शर्वरीच्या म्हणण्याशी सहमत आहे। मला तर ना असं वाटतंय की तूच नानासाहेबांना काहीतरी केलं असशील आणि तूच मारला असशील। असं जेव्हा ऐश्वर्या बोलते तेव्हा आपली जानकी तिच्यावर आतली भडकते आणि तिला संदिशी कानाखाली वाजवून देते आणि मग ऐश्वर्या आता म्हणते आता तर हिस्से व्हायलाच पाहिजेत, आता मी गप्प बसणार नाही, असं आता ऐश्वर्या इकडे बोललेली असते आणि तिथनं रागारागात आणि तावातावात निघून जाते आणि शर्वरी हे सगळा प्रसंग पाहत असते। आता तर तिचा विश्वास पक्का बसत चाललेला असतो की ऐश्वर्या तिच्याच बाजूने आहे आणि मग जानकीला तर कुठेतरी ऐश्वर्याला मारलं म्हणून वाईट तर वाटलेलं असतं, पण ऐश्वर्या तिथे थांबतच नाही, उलटा तिला डबल खुन्नस देते आणि म्हणते आता बघ मी काय करते ती, आता पूर्ण हिस्से झाले नाहीत ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असं बोलून ऐश्वर्या तिथनं निघून जाते। तिच्या मागोमागच शर्वरी सुद्धा निघून जाते। मग आता आपल्या सुमित्राईंना पुळका येतो आणि मग त्या म्हणतात मला काय वाटतंय जानकी, हे असेच सततचे वाद जर होणार असतील ना तर मला असं वाटतंय तू हे सगळं विसरावंस, नानांची शेवटची इच्छा वगैरे हे सगळं विसरावंस आणि प्रॉपर्टीचे हिस्से करून मोकळी व्हावीस। आता या सुमित्राईंना कोण सांगणार, स्पष्ट लिहिलंय की जानकी काहीच करू शकत नाही, तरी सुद्धा त्यांनी तिला असा सल्ला दिलाय। तर हा आहे आजचा पुढील भाग। तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।